नाथाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम गंगेनाथ. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी महाराज की जय. जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय. आज के आनंद की जय. आपण या अधिक मासानिमित्ताने अधिक अधिक बघा भाग्यवान झालेलो बघा. कशामुळे भाग्यवान झालेला आहात की विश्वाने ज्यांना वंदन करावं वर्षात काय विश्वाने ज्यांना वंदन करावं वर्षात म्हणून ज्यांना विश्ववंदनीय काय म्हणलं जातं विश्ववंदनीय नाही नव्हे ज्यांचा गौरव विश्वाने केला कोणी केला विश्वाने. लक्षात घ्या एखाद्या गावांनी तालुक्यांनी जिल्ह्यांनी राज्यांनी देशांनी नाही तर कोणी केला विश्वाने. अखिल विश्वाने बघा ज्यांचा गौरव केला जे गौरवान्वित बघा ज्यांना केलेला आहे आणि त्यांचा सोहळा करण्याचं अहोभाग्य वा. आणि त्या सोहळ्यामध्ये अधिकम अधिकश फलम ही अनेक पटीनं पुण्यप्राप्ती संधी आपल्या सर्वांना प्राप्त करून बघा याने देणारे बसले आहेत. म्हणून प्रथमतः ज्या महान थोर संतांच्या स्मृतीने किंवा आठवणीने हा सोहळा संपन्न होत आहेत असे विश्ववंदनीय विश्वगौरवान्वित केलेले श्री स्वामी गगनगिरी महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. आणि गुरुबंधूचं नातं की क्या बात है. बघा काय बघा नातं असतं की नातं ते बघा एका संतांचं नातं बघा विश्वाने वंदन करावं त्याने गौरव करायचा ते नातं असलेले ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी बघा ज्यांचे गुरुबंधू जे आपल्या सर्वांचं श्रद्धा असताना आराध्य देवत आपण ज्यांना मानतो अशा ओम जगद्गुरू जनार्दन यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करूया. अशा अत्यंत पवित्र आणि पावन या भूमीमध्ये हा सोडत असताना गंगगिरी महाराजांच्याच परंपरेमध्ये असणारे सर्व आमचे साधू संत महंत तसंच या सोहळ्याची आयोजन समिती की ज्यांनी सुंदर असं नामचं कीर्तन नावाचं काय अखंड सोहळा की अखंड नाम अखंड हरिनाम म्हणून गंगगिरी महाराजांच्या मूर्तीच्या साक्षीने सुंदर अशी मूर्ती कुठून आणली ती मूर्ती कुठून आणलेली हां खोपोली हां खोपोली वगैरे अनेक वेळा बघा आम्हाला योगाला का खोपोली जायचं महाराज ते पाळण्याजवळ का ते त्या पाळण्यावर बसायला राहायचे की त्या खोपोलीमध्ये त्या खोपोलीहून आलेली बघा की ज्यांच्यामध्ये त्या मूर्ती बघा आत्मा हे करतं आत्माचाच काही बघा भरायला वाटलं असतात का हे साक्षात बघा गंगगिरी महाराज जसं काही आपल्याशी बोलत आहेत आपल्याला आशीर्वाद द्या बघा सुंदर बघा त्या ठिकाणी दृश्य त्या ठिकाणी बाबांना पाहायला मिळालं जिथं भजनी मंडळ अखंड त्यांना बघा नामचं भजन करीत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रामध्ये यज्ञालासुद्धा फार प्राधान्य दिलं की नाही असा सुंदर एक कुंडात यज्ञही या ठिकाणी ब्रह्मांच्या मंत्रघोषामध्ये अनेक यजमानांच्या कार्यक्रमाद्वारे हवन आणि पूजन त्यांनी चालू आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी का या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अनेक संत आता आमच्या आबासाहेब थोरांनी सांगितलं म्हणजे 7 वर्ष ते बाहेर चालणे म्हणजे का आपलं जंगली महाराज की जंगली महाराज जे तपस्वी बघा लक्षात द्या असे जंगली महाराज यांनी या ठिकाणी तेवी सहभागी झाले की हजेरी लावली. अनेक संत या ठिकाणी हजेरी लावून गेले आणि हजेरी लावत आहे की कारण म्हणता सामर्थ्य आहे चळवळी का सामर्थ्य चळवळीचे जो जे करीत त्यांची माझी तिथे भगवंता दर्शन पाहिजे. यातून बघा गगनी महाराज म्हणजे काय विभूती आहेत हे सांगायची आवश्यकता नाही. असे या सोहळ्यामध्ये हां बरं पूर्णावती ठीक आहे यज्ञाची पूर्णावतीसुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. म्हणून जरा यज्ञ नारायणाचं आणि यज्ञ सहभागी असलेल्या गुरूंचा आणि यजमानाचा टाळीवून त्यांचा अभिनय करा.